नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सहर्ष स्वागत आहे हॅलो MPC चॅनलच्या व्हिडिओ प्रसारणात। आज आपण एक नवीन सेक्शन सात्यकीचे सत्य या सेक्शनला आज आपण हात घालणार आहोत। आज एक मोठा ॲक्सिडेंट झाला, गॅस लिकेज ॲक्सिडेंट झाला विशाखापट्टणम वायझॅग या सिटीच्या बाजूला एका ठिकाणी हा ॲक्सिडेंट म्हणजे गॅस लिकेजचा ॲक्सिडेंट झाला। त्यात 11 लोक मृत्युमुखी पडले आणि 1000 पेक्षा जास्त लोक अपघातग्रस्त झालेले आहेत। याविषयी आपण व्यवस्थित विशेष माहिती घेऊया। या पद्धतीने लोकांना हॉस्पिटलला भरती करण्यात आलं। बऱ्याच लोकांच्या अंगावर रॅशेस आले। अक्षरशः तुम्ही विचार करा की गाड्यांमध्ये जेव्हा NDRFचे लोक अजून पोहोचले नव्हते तेव्हा अशा पद्धतीने टेम्पोजमध्ये लोकांना टाकून हॉस्पिटलला पोहोचवण्यात आलंय। श्वसनाचा त्रास झाला, त्यानंतर अंगावर रॅशेस आले, कित्येक लोक मृत्युमुखी पडले। कंडिशन असे झाले की लोक आपल्या लहान बाळांना अक्षरशः हातावर अशा पद्धतीने नेत होते। तर या संपूर्ण ॲक्सिडेंटची जी माहिती आहे ती आपण घेऊया। तर झालं असं की LG पॉलिमर्स नावाची ही कंपनी आहे। LG पॉलिमर्स ही कंपनी आहे। तर या LG पॉलिमर्स लिमिटेड ही कंपनी विशाखापट्टणमपासून 15 किलोमीटर दूर गोपालपट्टणमच्या बाजूला एक एरिया आहे। त्या क्षेत्राचं नाव आहे RRVपुरम। या क्षेत्रामध्ये ही कंपनी अस्तित्वात आहे। यामध्ये 2 मोठे स्टोरेज टँक्स होते। तर त्यापैकी एका स्टोरेज टँकमध्ये असलेला हा गॅस, ज्या गॅसचं वादातीत गॅसचं नाव आहे स्टायरीन गॅस, ठीक आहे ना। तर हा स्टायरीन गॅस या कंपनीतून लिकेज मार्फत लोकांपर्यंत पोहोचला। आजूबाजूच्या 3 किलोमीटरच्या एरियामध्ये सकाळी 2:30 ते 3 वाजता जेव्हा लोक गाढ निद्रेत होते तेव्हा हा गॅस म्हणजे या पद्धतीने लोकांना परिणाम करायला लागला आणि खूप भयावह परिस्थिती निर्माण झाली, ज्यात 11 लोक जागेवर मृत्युमुखी पडले। आपण ती कंडिशन प्रत्यक्षात बघूया तर तुम्हाला हे जाणवेल की बघा प्रत्यक्षात या पद्धतीनं लोक दिसतायत तुम्हाला। तर अक्षरशः म्हणजे लोक श्वसनाचा त्रास झाला आणि काहीही नवीन म्हणजे त्यातून न वाचता आता ही बाई तुम्हाला हे दिसेल की ही जी उभी असलेली बाई श्वसनाचा त्रास झाला आणि ती कोसळली। या पद्धतीनं अशा भयावह कंडिशनला आत्ता लोकांना सामोरे जावं लागत आहे। म्हणजे आठवण झाली भोपाल गॅस ट्रॅजेडीची आणि अशा सगळ्या परिस्थितीत NDRFच्या जवानांनी लोकांना त्यांच्या पर्टिक्युलर लोकेशनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। आणि या पद्धतीनं जर आपण समोर या कंपनीची जरा माहिती घेऊ तर तुम्हाला हे समजेल की हिंदुस्तान पॉलिमर्स या कंपनीने 1961 साली याची स्थापना केली। मग 1978 साली ही कंपनी मॅकडॉवेल अँड कंपनी ऑफ द UB ग्रुप बरोबर मर्जर झालं या कंपनीचं। पण त्यानंतर 1997 साली LG केम म्हणजे साऊथ कोरिया बेस्ड कंपनी आहे LG केम, त्यांनी या कंपनीला टेक ओव्हर केलं। तर आता हा जो अपघात झाला त्याविषयी जेव्हा त्या ऑफिशियल्स म्हणजे तिथल्या काम करणाऱ्या ऑफिशियल्सच्या विरोधात जेव्हा FIR झाली, त्यांनी गव्हर्नमेंटला याबद्दल एक स्टेटमेंट इश्यू केलं आहे। त्यात त्यांनी सांगितलं की जो 2 स्टोरेज टँक्स आहेत त्यापैकी एका टँकमध्ये 1800 टन्स ऑफ स्टायरीन ठेवलेलं होतं। हे स्टायरीन खरं पाहता यामुळे आपण ते प्रोडक्शन करतात पॉलिस्टेरीनचं। हे पॉलिस्टेरीन कशासाठी वापरतो ते आपण ध्यानात गेलं पाहिजे। आपण जेव्हा लग्नामध्ये जातो तर आपल्याला त्या डिस्पोजेबल प्लेट्स भेटतात, त्यात एक ग्लासेस असतात, काही प्लेट्स असतात, काही कंटेनर असतात, मग त्यानंतर छोट्या वाट्या असतात। ते जे डिस्पोजेबल तयार होतं ते या पॉलिस्टेरीनपासून तयार होतं आणि त्याच्या पॉलिमर्सपासून तयार होतं, ठीक आहे ना। तर हे स्टायरीन गॅस 40 दिवस त्यात लॉकडाऊन होतं, स्टॅग्नेशन झालं म्हणजे एका ठिकाणी बंदिस्त राहिलं। त्यामुळे आणि चेंजेस इन टेम्परेचर, आता वातावरण बदललं, टेम्परेचर बदललं, त्यामुळे पॉलिमरायझेशन होऊन हे वेपोरायझेशन झालं असं त्यांचा दावा आहे। आणि याविषयी समोर इन्व्हेस्टिगेशन चालू राहील, पण यामुळे नक्की काय परिस्थिती झाली ती प्रत्यक्षात आता आपण पाहिली। भयावह परिस्थिती निर्माण झाली, अक्षरशः लोक धावायला लागले, ठीक आहे ना। तर मोशनलेस ते पडून राहिले म्हणजे अक्षरशः म्हणजे लोक या पद्धतीनं याला सामोरे जाण्यासाठी तयारच नव्हते, कारण झोपलेले होते। आणि अशा परिस्थितीत बरीच भयावह कंडिशन झाल्यानंतर या कंपनीवर आता बरेच आरोप व्हायला लागले आहेत। वायझॅग गॅस लीक, LG पॉलिमर्स फेल टू फॉलो इट्स ओन सेफ्टी पॉलिसी। तर सेफ्टी पॉलिसी नॉर्म्सला त्यांनी म्हणजे अक्षरशः त्यांनी दुर्लक्ष केलंय आणि या पद्धतीनं तुम्ही बघू शकता की प्राणीसुद्धा कोसळून पडलेले आहेत। पण याच वेळी सरकारने बरीच चांगली पावले उचलली। NDRFची टीम पुण्यावरून त्यांनी CBRN म्हणजे काय, केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर टीम, ही टीम
अशा परिस्थितीत काम करायला तिथे धावून आली आहे. आणि सोबतच म्हणजे तिथल्या वायझॅकच्या कलेक्टरनी हे अनाऊन्स केलं की 0 लेव्हलवर हे इमिशन आणण्यासाठी आता वॉटर स्प्रिंकलरचा सुद्धा वापर केला जात आहे. पुढच्या 12 तासाच्या आतमध्ये याला कंप्लीट 0 लेव्हलवर इमिशन केलं जाईल. आणि चीफ मिनिस्टर जगनमोहन रेड्डी सर आत्ता स्वतः या ठिकाणी पोहोचून प्रत्येक म्हणजे पेशंटला स्वतः त्या भेट देत आहेत. आणि तुम्हाला ध्यानात येईल की त्यांनी आता एक कंपेन्सेशन पॅकेज अनाऊन्स केलेलं आहे की ज्यांची कोणाचं पण अशा परिस्थितीत मृत्यू झाला तर त्यांचे जे काही नातलग आहेत, जे जवळचे एकदम जिवलग म्हणजे आहेत, त्यांना 1 करोडचं कंपेन्सेशन दिलं जाईल. जे स्वतः व्हेंटिलेटरवर आहेत त्यांना 10 लाखाचं दिलं जाईल. आणि जे आउटपेशंट आहेत, थोडा बहुत जो इफेक्ट झाला असेल, परिणाम झाला असेल, त्यांना 25,000चं म्हणजे हे कंपेन्सेशन पॅकेज अनाऊन्स केलं गेलं आहे. सोबतच एक कमिटी या म्हणजे झाल्या प्रकारावर इन्सिडेंटवर म्हणजे पाहणी करण्यात यावी, चाचणी करण्यात यासाठी एक कमिटी निर्माण करण्यात आली आहे. सोबतच त्यानंतर नेसेसरी प्रिकॉशन्स फॉर सिटिझन्स लिव्हिंग इन अँड अराउंड वायझॅक, तर जे आजूबाजूला राहतात त्यांच्यासाठी काही सूचना त्यांनी सांगितलेल्या आहेत की कोविड-19चे प्रिकॉशन तसंच त्याच पद्धतीनं करत राहावं ज्या पद्धतीने आतापर्यंत चालू होते. मग ह्या लिकेजच्या एरियापासून इव्हॅक्युएशन झालं पाहिजे, त्या लोकांना तिथून बाहेर काढून घेतलं पाहिजे. मग त्यानंतरच मास्कसुद्धा जे लावलेले आहेत, ते जे तुम्ही मास्क लावतात कोविड-19साठी त्यांना ओलं करून वापरा. ठीक आहे का? कारण अशा परिस्थितीत ओलं केलेल्या मास्कवर त्या गॅसचा लिकेजचा एवढा इफेक्ट होत नाही. कारण आपला अनुभव पण आहे, जुन्या भोपाल गॅस ट्रॅजेडीच्या वेळी याचा युनियन कार्बाईडच्या कंपनीच्या वेळी जे झालं होतं त्या परिस्थितीत सुद्धा लोकांनी ओले म्हणजे पडद्यांना सुद्धा पाणी शिंपडून अक्षरशः म्हणजे स्वतःच्या घराची सुरक्षा निर्माण केली होती. इन केस ऑफ अनइझीनेस अँड इरिटेशन वॉश बॉडी पार्ट्स विथ प्लेन वॉटर, समजा शरीरावर रॅशेस येत आहेत, अनइझीनेस वाटत आहे, म्हणजे कसं तरी दम लागत आहे, कसं तरी वाटतंय, डोळे लाल होत आहेत, अशा परिस्थितीत काय केलं पाहिजे की बॉडी पार्ट्सला क्लीन केलं पाहिजे. डू नॉट कन्झ्युम अनकोल्ड फूड आर वॉटर, समजा पाणी किंवा अन्न हे खुलं पडू नये तर असं काहीही खाऊ नका या पिऊ नका. तर जर तुम्हाला श्वसनाचा त्रास आहे, नॉसिया म्हणजे अनइझीनेस कसं तरी वाटतंय, ठीक आहे ना, डिस्टर्ब वाटतंय, पोटात दुखतंय या छातीत दुखतंय, तर अशा कोणत्याही कंडिशनमध्ये जवळच्या मेडिकल फॅसिलिटी या हॉस्पिटलला तुम्ही अप्रोच करा. स्वतः पॅनिक होऊ नका, सोबतच दुसऱ्यांना कोणत्याही अफवा पसरवण्यास मदत करू नका, खास करून ह्या व्हॉट्सअपच्या अफवा, ठीक आहे ना. तर अशा सगळ्या न्यूजसाठी ॲप, फेसबुक, टेलिग्राम आणि यूट्यूबवर मी आपल्याला सगळ्या न्यूज व्यवस्थित समजावून सांगणार आहे. तर लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर हॅलो MPC हे ॲपसुद्धा आहे आपलं, त्याला तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करू शकता. तर चला तर मित्रांनो, भेटूया. आपल्याला मी संपूर्ण माहिती द्यायला आज सक्षम ते नाही करू शकलो आणि ह्या पहिल्याच सेशनला आपला भरपूर प्रतिसाद लाभेल अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.